जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 बद्दल आणखीन एक अपडेटसोबत मी आलेलो आहे. तर सदरची अपडेट आहे ठाणे व पालघर जिल्ह्यासंदर्भात. तर चला तर मग पाहूया की नेमकी अपडेट काय आहे ते. तर आपण पाहू शकतो ठाणे व पालघर जिल्हा कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीबाबत सूचना. तर खूप आतुरतेने खूप दिवस झाले ज्या उमेदवारांनी ठाणे व पालघर जिल्ह्यासाठी अर्ज भरला होता होमगार्ड भरती संदर्भात, तर ते खूप वाट पाहत होते. खूप जणांचे प्रश्न होते की येथील डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन व शारीरिक क्षमता चाचणी केव्हा असेल. तर त्या संदर्भात नवीन अपडेट आलेली आहे. तर चला तर मग आपण अपडेट पाहूया. तर आपण पाहू शकतो जिल्हा समादेशक कार्यालय होमगार्ड ठाणे. तर पाहू शकतो होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रम वेळापत्रक बाबतीत प्रेस नोट दिनांक 23/9/2024 रोजी ठाणे विभाग पुरुष उमेदवार महिला वगळून 2000 पुरुष उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असणार आहे. त्याचबरोबर दिनांक 24/9/2024 रोजी ठाणे जिल्ह्यामध्ये जो ठाणे विभाग आहे तेथे 2583 पुरुष उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असणार आहे. तसेच पालघर विभागात महिला वगळून 1000 पुरुष उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असणार आहे. दिनांक आहे 24/9/2024 रोजी. त्याचबरोबर दिनांक 25/9/2024 रोजी पालघर विभागामध्ये महिला वगळून 3608 पुरुष उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असणार आहे. त्यानंतरनं दिनांक 26/9/2024 रोजी ठाणे जिल्ह्यामध्ये सर्व महिला उमेदवार एकूण 1427 महिला उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असणार आहे. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यामध्ये सर्व महिला उमेदवार एकूण 1226 महिला उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. सदरची नोंदणी फक्त ठाणे जिल्ह्यातील ठाणे विभाग व पालघर विभागातील वसई पथकाकरिता संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवासी उमेदवारांकरिता आहे. इतर ठाणे व पालघर जिल्ह्यात व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी नोंदणी कार्यक्रमाकरिता उपस्थित राहू नये, त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजे यामध्ये स्थानिक जिल्ह्याचं बोलण्यात आलेलं आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवारांना या ठिकाणी होमगार्डची भरती देता येणार नाही, ते त्या ठिकाणी अपात्र असणार आहेत. म्हणजेच ज्यांनी बाहेर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्यांनी ज्यांनी पालघर व ठाण्यामध्ये फॉर्म भरला आहे ते अपात्र झालेले आहेत. त्यांना त्या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहता येणार नाही. त्याचबरोबर जे ठाणे व पालघर जिल्ह्यातील उमेदवार आहेत त्यांनी सोबत जाताना अर्जाची मूळ प्रत, म्हणजेच तुम्ही जे झेरॉक्स काढली असेल ती प्रत, त्याचबरोबर स्वतःचे पासपोर्ट साईज 3 फोटो सोबत असावेत. त्याचबरोबर तुम्ही जे डॉक्युमेंट्स दिले, जसं की 10वी 12वीचं रिझल्ट, त्याचबरोबर बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, वोटर ID, या सर्वाचे झेरॉक्स तुमच्यासोबत लागेल. त्याचबरोबर त्या जे झेरॉक्स केलेला सेल्फ अटॅच करून ठेवावेत, म्हणजेच त्या झेरॉक्सवर तुमची स्वतःची सही असली पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे जे शैक्षणिक अर्हता असेल, म्हणजे NCC B-C प्रमाणपत्र, त्याचबरोबर स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट, त्याचबरोबर ITI वगैरे झालं असेल तर त्याचं जे डॉक्युमेंट्स आहेत ते पण तुम्हाला कॅरी करायचे आहेत, ते पण तुम्हाला अटॅच करायचे आहेत सदरच्या सेटमध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला, त्याचबरोबर वाहन चालकाचा तुमच्याकडे परवाना असेल जड वाहन चालकाचा, तर तो देखील ते पण सर्टिफिकेट त्यामध्ये लावायचं आहे, लायसनची झेरॉक्स. त्याचबरोबर तुम्हाला 1600 मीटर धावण्याचं इव्हेंट असेल त्यामध्ये पात्र होण्यासाठी 40% गुण मिळवणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही पुढील इव्हेंटसाठी जाताल, म्हणजेच गोळा फेका पुढील इव्हेंट असेल त्या इव्हेंटमध्ये देखील तुम्हाला 40% मार्क्स मिळाले पाहिजेत. दोन्ही इव्हेंटचे मार्क्स तुम्हाला कमीत कमी 40%च्या वरती हवेत, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्तच असायला हवेत, तरच तुम्ही होमगार्ड म्हणून भरती होण्यास पात्र असणार आहात. त्याचबरोबर जर सदरच्या ठिकाणाबद्दल कुणाला काही अडचण असेल तर त्यांनी ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्यांचे प्रश्न विचारले तर त्याचे उत्तर माझ्याकडून देण्यात येईल.